Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज CSS. त्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिलं युनिट स्टार्ट करणार आहे जे असणार आहे आपलं बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण युनिट स्टार्ट करण्याच्या आधी पहिलं जावास्क्रिप्ट हे काय ही कन्सेप्ट काय आहे हे पहिला जाणून घेऊया. बिफोर गोइंग टू लर्न जावास्क्रिप्ट काय आहे. ठीक आहे, जावास्क्रिप्ट काय आहे तर जावास्क्रिप्ट हे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मल्टिपल प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत, त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज ज्यावेळेला रन करताय ब्राउझरवरती आपल्या रन करताय त्यावेळेला तुम्हाला एखादा वेगळा इंटरफेस दिसतो. ठीक आहे, तर तो इंटरफेस कोण डिझाईन करतं तर यूजर करतो. म्हणजेच त्या ब्राउझरवरती यूजर हा काय आहे एक स्क्रिप्टिंग लँग्वेज तयार करते. ठीक आहे, म्हणजेच काय की एक वेगळा इंटरफेस तुम्हाला दाखवतो. क्लायंट यूजर म्हणजेच काय की क्लायंट काय करते तुम्हाला एक वेगळा इंटरफेस दाखवते मल्टिपल प्रोग्रॅमिंग लँग्वेज रन करून. म्हणजेच काय की दोन प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात त्यामध्ये कम्युनिकेशन करून एक नवीन इंटरफेस तुम्हाला डिझाईन म्हणजे नवीन इंटरफेस तुम्हाला दाखवणे ब्राउझरवरती, याला आपण काय म्हणतो हे काम कोण करतं तर जावास्क्रिप्ट करतं. ठीक आहे, आता तुम्हाला जावास्क्रिप्ट ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. तर आपण आता आजच्या लेक्चरला जावास्क्रिप्टमध्ये कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहे हे बघूया. सगळ्यात पहिला आपला युनिट स्टार्ट झालेला आहे, पण त्यामधले जे काही पॉईंट्स आहेत ते आपण अजून बघत नाही आहोत, कारण आपण सध्या जावास्क्रिप्ट म्हणजे काय त्याची कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे, मग आपण आपल्या सिलेबसकडे वळणार आहे. तर आता जावास्क्रिप्टमध्ये काय पॉईंट आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर करणार आहे तर ते आहे जावास्क्रिप्ट ओव्हरव्ह्यू, जावास्क्रिप्ट इसेन्शियल, व्हाय टू लर्न जावास्क्रिप्ट, व्हाय टू फेमस जावास्क्रिप्ट, जावास्क्रिप्ट इम्प्लिमेंटेशन बघणार आहे. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन साठी आपल्याला लागणार आहे डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे, हे सगळे पॉईंट आपण कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिला स्टार्ट करूया जावास्क्रिप्ट ओव्हरव्ह्यू. आता आपण बघणार आहे जावास्क्रिप्ट ओव्हरव्ह्यू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला बेसिक अँड फंडामेंटल्स म्हणजेच काय की फ्रंट एंड अँड बॅक एंड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. फ्रंट एंड म्हणजेच काय की युजरला जो दिसू शकतो त्याला आपण काय म्हणतो फ्रंट एंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट आहे ती डिझाईन केल्याने मी यूज करायला लागलेली आहे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणणार फ्रंट एंड. पण त्याच्यामागे जे काही वेबसाईटचा डाटा आहे त्याला म्हणतो काय आपण बॅक एंड. पण ते आपण युजरला दिसतो का तो डाटा? नाही, युजरला फक्त काय दिसतं फ्रंट एंड दिसतं, म्हणजे ती वेबसाईटचं जो काही पेज आहे ते आपल्याला फक्त दिसतं. तर युजरला जे दिसत नाही पण सिस्टीममध्ये आहे त्याला आपण म्हणतो बॅक एंड म्हणजेच काय डेटाबेस. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे सिंटॅक्स आणि फीचर्स. आपण जावास्क्रिप्टचे सिंटॅक्स बघणार आहे कोणकोणते आहेत आणि फीचर्स बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जावास्क्रिप्टचा यूज काय आहे, ॲक्च्युअल यूज काय आहे हे बघणार आहे, ज्याच्यामध्ये यूज टू एनहान्स अ वेबसाईट म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल माझी एक वेबसाईट आहे जी आहे फॉर एक्झाम्पल कोणतीही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जे काय डिझायनिंग केलेलं काम असतं किंवा त्याच्यामध्ये दोन पार्ट येऊ शकतात, एक तर स्टॅटिक वेबसाईट किंवा डायनॅमिक वेबसाईट, हे दोन पार्ट येऊ शकतात. आता स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे काय तर हे पहिला बघूया. आतापर्यंत तुम्ही वेबसाईट ही बघितलेलीच असेल. ठीक आहे, वेबसाईटमध्ये भरपूर प्रकारचे आता आपले एक्झाम सेक्शनला सुद्धा वेबसाईट आहे जी आहे MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्डची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरता ॲडमिशन करता. ठीक आहे, अशा पद्धतीच्या भरपूर वेबसाईट आहेत. पण आता स्टॅटिक अँड डायनॅमिकमध्ये काय फरक आहे. स्टॅटिक म्हणजेच काय की तुम्ही रिफ्रेश केला किंवा एखादी वेबसाईट तुम्ही फिल केला आहे, निम्मी फिल केला आहे निम्मी राहिलेली आहे. ठीक आहे, पुन्हा तुम्ही रिफ्रेश केला किंवा काही चेंजेस केला स्क्रोल केला तर त्या वेबसाईटवरचा जो काही आपण भरलेला डाटा आहे किंवा त्या वेबसाईटवरचे जे काही कंटेंट आहेत ते चेंज होत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिक. मग डायनॅमिक म्हणजे काय तर डायनॅमिक म्हणजे काय की तुम्ही एखादी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर रिफ्रेश केला किंवा लॉग इन होऊन पुन्हा आणि लॉग इन केला तर काही कंटेंट चेंज होतात. म्हणजेच काय की त्यामधले काहीतरी ग्राफिकल ॲनिमेशन येतील किंवा तुम्हाला एक्स्ट्रा असं लुक अँड फील चेंज होईल त्याचा, किंवा तुम्ही रिफ्रेश केल्यानंतर काही कंटेंट चेंज होतील, त्याला आपण काय म्हणतो डायनॅमिक वेबसाईट.
ठीक आहे. काही कालावधीनंतर त्याचं काहीतरी चेंज होत राहील, ह्याला आपण काय म्हणणार आहे, डायनॅमिक वेबसाईट. तर हे सुद्धा आपण, हे सगळे जे काही चेंजेस आहेत, हे सगळे काही स्टॅटिक अँड डायनॅमिक वेबसाईट आपण क्रिएट करू शकणार आहे. ती कशा थ्रू करू शकणार आहे, आपण कशाची हेल्प घेऊन करू शकणार आहे, तर जावा स्क्रिप्टची. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जो आहे क्लायंट साईड व्हॅलिडेशन. ठीक आहे. तर व्हॅलिडेशन म्हणजे काय, की हे सुद्धा आपण जावास्क्रिप्टमधून करू शकतो, जे आहे क्लायंट साईड व्हॅलिडेशन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट आहे, ठीक आहे, त्या वेबसाईटवर आपल्याला काय करायचं आहे की आता फॉर एक्झाम्पल मेल आय डी टाकताना ह्या फील्ड रिक्वायर्ड असतात, की काय असतात, @gmail.com ही फाईल, ही जी काय तुमची रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही फिल केलीच पाहिजे. अदरवाईज तुम्हाला काय येईल, ती फिल न केल्यावर की पॉपअप मेनू येईल किंवा तुम्हाला एरर शो करेल. हे जे काही एरर दाखवायचं काम किंवा जे काही पॉपअप मेनू पॉपअप करायचं काम, हे तर कोण करणार आहे, याच्यामध्ये जावा स्क्रिप्ट करणार आहे. ठीक आहे. जे आपण वेबसाईट क्रिएट करणार आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडेशनचं काम कोण करणार आहे, जावा स्क्रिप्ट करणार आहे. तर GUI इफेक्ट्स म्हणजे आता तुम्ही एखादी वेबसाईट क्रिएट करायला आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये जे काही इफेक्ट्स येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल GUI म्हणजेच काय, की डिझायनिंग, ॲनिमेशन किंवा वेबसाईट डिझाईन करायचं काम, त्यामध्ये ॲनिमेशन क्रिएट करायचं काम, हे सगळं GUI किंवा टेक्स्ट बॉक्सेस ॲड करायचं, तुमचे जे काही डिझायनिंगसाठी लागणारे जे काही टूल्स आहेत ते सगळे ॲड करायचं काम कोण करणार आहे, जावा स्क्रिप्ट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पार्टी, याच्यामध्ये थर्ड पार्टी लायब्ररीजसुद्धा अवेलेबल असं असतात, ते आपण हळूहळू नंतर बघणारच आहे. तर हे सगळं करायचं काम कोण करणार आहे, जावा स्क्रिप्ट करणार आहे. जावा स्क्रिप्ट काय करतात, फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये बघूयाच आपण इसेन्शियलमध्ये. ठीक आहे. जावा स्क्रिप्ट इसेन्शियल, इथे बघा आपला ओव्हरव्ह्यू संपलेला आहे. आता जावा स्क्रिप्ट इसेन्शियल काय आहे हे बघूया. म्हणजेच काय, आतापर्यंत आपण बघितलं जावास्क्रिप्ट काय काय यूजसाठी येतं, ठीक आहे, का आपण यूज करत आहोत जावास्क्रिप्ट. तर आता बघा इथे आहे HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. तर हे काय करणार, सगळ्यात पहिला आता मला एक वेबसाईट क्रिएट करायची आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय करणार, HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज काय करतं की त्या वेबसाईटचं स्ट्रक्चर तयार करायचं काम करतं. काय करतं, तर त्या वेबसाईटचं स्ट्रक्चर तयार करायचं काम करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं CSS म्हणजे काय, तर कॅस्केड स्टाईल शीट. ठीक आहे. ते काय काम करतं, डिझायनिंग म्हणजेच काय, की मला कशी वेबसाईट डिझाईन करायची आहे, मग त्याचा लुक अँड फील कसा असला पाहिजे, ते कसं बेटर दिसलं पाहिजे, त्याचं डिझायनिंग कसं बेटर दिसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता MSBTचीच वेबसाईट घ्या, ठीक आहे, त्याचं जे काही स्ट्रक्चर तयार झाले ना, तर ते करायचं काम आपलं HTMLला केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही डिझायनिंग म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स इथंच असला पाहिजे किंवा हे बटन इथंच असलं पाहिजे, त्याचा आता फॉर एक्झाम्पल एखादं रजिस्ट्रेशन पेज आहे, त्याच्यामधलं रजिस्ट्रेशन करताना सुद्धा स्टुडंट नेम, स्टुडंट ID, स्टुडंट नंबर, हे सगळे फील्ड्स हे कसे आले पाहिजेत. त्यानंतर सबमिट बटन कुठं आलं पाहिजे, हे जे काही लुक अँड फील आहे, हे जे काही आपण डिझायनिंग करणार आहे ते आपल्याला कशातून करायचं आहे, CSS मधून, म्हणजे कॅस्केड स्टाईल शीट या लँग्वेजमधून करायचं आहे. ठीक आहे. तर आता ह्या दोन लँग्वेजेस आहेत, जे आहेत HTML आणि CSS. ह्या दोन लँग्वेजमध्ये जी काही वेबसाईट क्रिएट झालेली आहे ती आणखीन एनहान्स करण्यासाठी आपण वापरणार आहे JS म्हणजे काय, जावास्क्रिप्ट का वापरतो तर ते बघूया. जे काय आपण HTMLमध्ये स्ट्रक्चर तयार केलं आहे, जे काय आपण CSS थ्रू त्या वेबसाईटला आपण डिझायनिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर ते जावास्क्रिप्ट काय करतं, त्या वेबसाईटला एनहान्स करायचं काम करतं. म्हणजेच काय करतं की त्याची म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्या वेबसाईटमध्ये मला GUI ॲड करायचं आहे, त्या वेबसाईटमध्ये मला ॲनिमेशन ॲड करायचं आहे, त्याला बेटर तरीकेने एनहान्स करायचं आहे, जास्तीत जास्त इफेक्टिव्ह त्या वेबसाईटला बनवायचं आहे, तर ते कोण काम करतं, जावास्क्रिप्ट करतं. ठीक आहे. तर आता इथं तुम्हाला कळायलाच असेल, एखादी वेबसाईट क्रिएट करायची असेल म्हणजे दोन लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन करायचं आणि एक इंटरफेस तयार करायचा. म्हणजे मी मगाशी सुद्धा सांगितल्याप्रमाणे दोन लँग्वेज म्हणजे कोणत्या, HTML आणि CSS मध्ये कम्युनिकेशन क्रिएट करायचं आणि एखादी वेबसाईट एनहान्स करायची, इंटरफेस तयार करायचा, ते JS करणार आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कळायलाच असेल थोडंफार की जावास्क्रिप्ट काय आहे. ठीक आहे. पण आता नेक्स्ट बघूया. तर आता आपण बघूया नेक्स्ट 3 इसेन्शियल पार्ट्स ऑफ द वेबसाईट डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट.
HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ज्याच्यामध्ये आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ते एक स्ट्रक्चर तयार करतं. वेब पेजेस किंवा वेबसाईटमधल्या वेब पेजेसचं काय करतं, स्ट्रक्चर तयार करतं. तर ते कशा स्वरूपात, फॉर एक्झाम्पल हेड, टायटल आणि बॉडी. तुम्हाला HTML आय होप की तुम्हाला माहीत आहे थोडंफार त्यातलं. मग स्ट्रक्चर डिझायनिंगसाठी काय तुम्हाला लागतं, हेड लागतो, हेड टॅग लागतो, त्यानंतर तुमचं टायटल लागतं, बॉडी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ते स्ट्रक्चर वेब पेजेसचं क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे आहे CSS, कॅस्कॅड स्टाईल शीट, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टिव्ह बनवायचं आहे. म्हणजे डिझायनिंग ॲड करायचं आहे, लुक अँड फील कसं असलं पाहिजे हे आपल्याला डिझाईन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय की आता आपण एखादा टेक्स्ट बॉक्सेस ॲड केलेले आहेत किंवा लेबल ॲड केलेला आहे, त्याला मी कलर कोणता देणार, त्याला मार्जिन कोणतं देणार, बॉर्डर त्याची कशी असावी, किंवा एखादं बटन आहे त्याला माझा कलर कोणता असला पाहिजे, किंवा त्या बटनावरती जे काही लेबल आहे ती लेबलचा कलर कोणता असला पाहिजे, त्याचं साईज कोणती असली, पुजी कुठली असली पाहिजे. ठीक आहे. हे सगळं आपण त्याला डिझाईन करण्यासाठी, त्याला कसं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी जे काय आपण ॲड करणार आहे ते कोण करतं, CSS करतं, म्हणजे कॅस्केड स्टाईल शीट करतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कलर, मार्जिन, बॉर्डर, इमेज, पोझिशन हे सगळं डिझायनिंग पार्टमध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या दोन काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस नाही आहेत, जे HTML आणि CSS लँग्वेजेस आपण असं म्हणू शकत नाही, पण ते डिझाईन करण्यासाठी जे जावास्क्रिप्ट आहे ते जावास्क्रिप्ट एक प्रोग्रामिंगच लँग्वेज बनलेलं आहे. म्हणजेच काय, ते ज्या दोन जे HTML आणि CSS आहे ह्याच्यामध्ये जे काय कम्युनिकेशन होऊन त्याच्यावर जे काय आपण ती जी काय वेबसाईट आपण डिझाईन केलेली आहे त्या वेबसाईटला आपण काय करू शकतो, इफेक्टिव्ह बनवू शकतो. त्या वेबसाईटला आपण एन्हान्स करण्यासाठी आपण काय करतो, जावास्क्रिप्ट वापरतो, जे आहे म्हणजे आजच्या काळात ते आपली एक प्रोग्रामिंग लँग्वेजच झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की ॲडिशनल आपण आता त्याच्यामध्ये इफेक्ट घालू शकतो किंवा ॲडिशनल त्याच्यामध्ये प्रोग्रॅम बनवून आपण ती वेबसाईट कशी डिझाईन करायची हे आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही ॲड करायचे आहेत कंटेंट, तर ते प्रोग्रामिंग थ्रू आपण करू शकतो. ती प्रोग्रामिंग फंक्शनॅलिटी म्हणजेच कोणत्या आहेत, फॉर एक्झाम्पल इफेक्ट्स, त्याच्यानंतर इव्हेंट, व्हॅलिडेशन, हे सगळं काम करू शकतो आपण जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे जो आहे व्हाय टू लर्न जावास्क्रिप्ट. आपल्याला जावास्क्रिप्ट तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे जो आहे वन ऑफ द मोस्ट फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच काय की तुम्हाला ते फक्त CSS आणि HTML हे डिझायनिंग पुरतं मर्यादित नाही आहे. जावास्क्रिप्ट हे प्रोग्रॅमिंगसुद्धा करू शकतं. म्हणजे लाईक C++, ह्यामध्ये जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स ऑलरेडी तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा आहेत. म्हणून इंडस्ट्रीमध्ये जे काय प्रोजेक्ट्स येतात त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट डेव्हलपर म्हणून ॲज अ रिक्वायरमेंट असते इंडस्ट्रीमध्ये. आणि जे तुम्ही वेबसाईट तयार करता, वेबसाईट क्रिएट करता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे फीचर्स यूज करून जास्तीत जास्त चांगली वेबसाईट क्रिएट करू शकता जावास्क्रिप्टची मदत घेऊन. ठीक आहे. तर मोस्ट रेकमेंडेड बाय द कंपनी, म्हणजेच काय जावास्क्रिप्ट हे जास्तीत जास्त जे काही कंपन्याज आहेत त्या कंपन्या जास्तीत जास्त जावास्क्रिप्टची रेकमेंड आहे. म्हणजे तिथे जावास्क्रिप्ट हे लागतं, यूज होतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर डे बाय डे फीचर्स ॲड व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आधी कसं फक्त जावास्क्रिप्ट ही कशापुरतं मर्यादित होती, तर इंटरफेस क्रिएट करण्यासाठी, म्हणजे जे तुम्ही डिझायनिंग करताय त्याच्यामध्ये फक्त इंटरफेस आणि लुक अँड फील एवढ्यासाठीच ती मर्यादित होती. तर आता तसं नाही आहे. जावास्क्रिप्टमध्ये भरपूर फीचर्स ॲड झालेले आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता की प्रोग्रामिंगसुद्धा करू शकता. नॉट ओनली अ क्लायंट साईड, ऑल्सो सर्व्हर साईड. मीन्स फक्त ते क्लायंट साईडसाठीच मर्यादित राहिलेलं नाही आहे. क्लायंट साईड पुरतंच ते प्रोग्रामिंग करू शकत नाही, तर ते करूनसुद्धा आपण सर्व्हर साईडला सुद्धा आपण जावास्क्रिप्ट हे यूज करतो. ठीक आहे. ते कसं ते आपण नंतर बघणारच आहे. त्याच्यानंतर ऑल्सो कॅन ॲक्ट ॲज अ डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज.
डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज जावास्क्रिप्ट हे काय डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून वर्क करतं. म्हणजेच काय तर आत्तापर्यंत तुम्ही C++, जावा, पायथॉन ह्या सगळ्या लँग्वेजेस शिकत आलेल्या आहात. त्याच्यामध्ये जे काही फीचर्स आहेत त्याच्यामध्ये जे काय आपण करू शकतो ते आपण जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा करू शकतो. तर जावास्क्रिप्टमध्ये जे आत्ता फीचर्स ॲड होत आहेत त्याच्या थ्रू आपण प्रोग्रामिंगसुद्धा करू शकतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त त्याचे इंटरफेस क्रिएट करण्यासाठी आता यूज नाही करायचं, त्याचा प्रोग्रामिंगसाठी पण तुम्ही यूज करू शकता. म्हणून आपल्याला जावास्क्रिप्ट हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अपग्रेडेड डे बाय डे कॅन बी आयदर ॲटोमेशन इंडस्ट्री. म्हणजेच काय की तुम्ही ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या कंपनीज आहेत त्यामध्ये जे काही वेबसाईट क्रिएट होतात त्या ॲटोमेशन वेबसाईट क्रिएट होतात त्या काय त्या कशावरून यूज होतात तर त्या आपण जावास्क्रिप्ट यूज करून करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ काय की जे काय जावास्क्रिप्ट आहे जावास्क्रिप्टला डिमांड भरपूर आहे. जावास्क्रिप्टमध्ये डे बाय डे फीचर्स ॲड होत गेलेले आहेत. आता ती प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून वर्क करते जावास्क्रिप्ट, म्हणून आपण हे लर्न करणार आहे जावास्क्रिप्ट. नेक्स्ट आहे व्हाय जावास्क्रिप्ट फेमस का झालेली आहे. व्हाय जावास्क्रिप्ट फेमस. जावा आणि जावास्क्रिप्ट हे टोटली डिफरंट आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये नॉट अ लिमिटेड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे ती लिमिटेड नाही आहे. आधी क्लायंट साईड होती, आता सर्व्हर साईडसुद्धा झालेली आहे. न्यू इव्हॅल्युएशन टेकन अ प्लेस म्हणजे त्याच्यामध्ये इंडस्ट्री लेवलला नवीन इव्हॅल्युएशन क्रिएट होत आहेत. ठीक आहे. नाऊ अ डेज JS जावास्क्रिप्ट सो मच चेंज्ड अँड अपडेटेड. त्याच्यानंतर अल्सो यूज्ड फॉर सर्व्हर साईड प्रोग्रामिंग. आधी क्लायंट साईड होता आता सर्व्हर साईडसुद्धा. टू क्रिएट अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन, टू क्रिएट अ अँड्रॉइड ॲप्लिकेशन, टू क्रिएट अ iOS ॲप्लिकेशन. म्हणजेच काय की आता ते सर्व्हर साईडसुद्धा प्रोग्रामिंग करता येतं. दुसरी गोष्ट डेस्कटॉप ॲप्लिकेशन तुम्ही क्रिएट करू शकता, वेबसाईट क्रिएट करू शकता, वेबसाईट ॲप्लिकेशन क्रिएट करू शकता. अँड्रॉइड ॲपमध्ये सुद्धा जावास्क्रिप्ट यूज व्हायला लागलेला आहे. त्याच्यानंतर जे तुमचं iOS म्हणजे ॲपलचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ॲपलचे जे काही फीचर्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. तुम्ही जर चेक केला तर जे काही तुमच्या अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन्स असतात, जे APK असतात त्या APKमध्ये सुद्धा तुम्ही चेक केला त्या कोडिंगमध्ये बॅकएंडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जावास्क्रिप्ट हे दिसतंच. त्याच्यानंतर दॅट्स वाय जावास्क्रिप्ट इज फेमस. म्हणजे इथे बघा अँड मच मोर इव्हॅल्युएशन रेडी टू कम. म्हणजेच काही दिवसांनी फ्युचरमध्ये खूप इव्हॅल्युएशन घडू शकतं, खूप फीचर इनबिल्ट होऊ शकतात काही दिवसांनी. त्याच्यामध्ये चेंजेस हे होत राहणार आहेत आणि ते अपग्रेड असणार आहे राहणार आहे. म्हणून हे जावास्क्रिप्ट हे फेमस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया जे आहे जावास्क्रिप्ट इम्प्लिमेंटेशन. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हे तुम्हाला ह्याच्यामध्ये यूज करावं लागणार आहे. नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूया डॉममध्ये डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये ह्याच्यामध्ये आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये HTML काय करतं तर HTML काय तर प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांट यूज इफ एल्स, कांट यूज उप्स कन्सेप्ट म्हणजे जे काय आपले ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत ते आपण याच्यामध्ये यूज करू शकत नाही. वेबसाईट फक्त काय ओनली डिझाईन म्हणजे की आता स्ट्रक्चर डिझाईन करायचं. स्ट्रक्चर म्हणजेच काय की ते लेआउट द्यायचं काम काय करतं HTML करतं. CSS मध्ये काय होतं तर एन्हान्स वेबसाईट म्हणजेच काय की डिझायनिंग स्टाईल द्यायचं काय काम करतं तर स्टाईल्स बघा इथं बघा ॲड अ व्हेरियस डिझाईन्स, कस्टमाइज डिझाईन्स म्हणजे वेब पेजेसवर तुम्ही कस्टमाइज म्हणजे तुम्ही स्वतः कसंही डिझाईन करू शकता. त्याच्यावरती तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही स्वतःची वेब पेज कसंही डिझाईन करू शकता. मेक अ युजर फ्रेंडली आणि लुक गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर JSS आहे. JSS जावास्क्रिप्ट त्याच्यामध्ये एकतर HTML आणि CSS चे इलेमेंट ॲट्रिब्यूट तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. ते डिझायनिंग तुम्ही इथं काय करू शकता JSS मध्ये चेंज करू शकता. ॲड प्रोग्रामिंग म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ते पण करून आणि प्रोग्रामिंगसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर
काही फंक्शनॅलिटीसुद्धा ॲड आहेत त्या यूज करू शकता. ॲड अ डायनॅमिक फीचर्स. डायनॅमिक फीचर्स म्हणजे जे काय तुमचे डायलॉग बॉक्स असतील किंवा आणखीन काही फीचर्स असतील डायनॅमिक, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वेबसाईट क्रिएट करू शकता. आता HTMLमध्ये इथे एक मी छोटासा कोड दिलेला आहे जे आहे HTML डॉक्युमेंट. तर HTML डॉक्युमेंट कसं असतं, तर याच्यामध्ये असतात HTML टॅग, हेड, टायटल, बॉडी असते. बॉडीमध्ये एच टॅग असतो, डिव्हिजन टॅग असतो, पॅराग्राफ टॅग असतो. ठीक आहे. हे जे काय टॅग आपण हे बेसिक आपण एक प्रोग्राम बघितलेला आहे त्याचा यूज करून आपण इथे आउटपुट काढलेलं आहे जे आहे हँडलिंग. जे असं आउटपुट आलेलं आहे, जे तुमचा हेड आहे तो इथं आलेला आहे. त्याच्यानंतर जे काय पॅराग्राफ पण हे यूज करून तुम्ही इथे डिस्प्ले केलेला आहे. पी टॅग 1, पी टॅग 2 हे तुमचं आउटपुट आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, HTMLचा यूज करून तुम्ही फक्त काय करू शकता, एक स्ट्रक्चर डिझाईन करू शकता. म्हणजे तुम्ही आता इथे काय केलं की फक्त स्ट्रक्चर डिझाईन केलं की कसं पाहिजे किंवा कुठं पाहिजे. तर त्याला जे लागणारं डिझायनिंग आहे, म्हणजे त्याला जे बॉर्डर, कलर, त्याच्यामध्ये डाटा भरण्यासाठी टेक्स्ट बॉक्स, हे सगळं कोण करतं, CSS करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे DOM, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हे ट्री स्ट्रक्चर आहे, ट्री स्ट्रक्चर मॉडेल आहे. तर म्हणजेच काय, DOM, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इज अ ट्री स्ट्रक्चर मॉडेल. म्हणजेच काय, तर आता बघा, each tag from a HTML act as an object. To refer a HTML code hierarchy and nodes since a write a code. म्हणजेच काय, आता इथे बघा, हे काय आहे, आपलं एक डॉक्युमेंट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट का म्हणलेलं आहे HTMLला, कारण HTMLची जी फाईल आहे ती ॲक्ट ॲज अ डॉक्युमेंटच करते. मग सगळ्यात पहिला काय आहे तुमचं, हे डॉक्युमेंट फाईल आहे. ठीक आहे. तर ती कुठली आहे, तर ती HTMLची आहे. त्या HTMLमध्ये म्हणजे इथे बघा, हे कसं तुम्ही, ही हायरार्चीच झाली. पहिलं तुमचं काय आलं पाहिजे, HTML टॅग आला पाहिजे, त्याच्यानंतर हेड, अशाच पद्धतीनं. म्हणजे हे काय ट्री लाईक स्ट्रक्चर झालं. म्हणजे तुमचं हे डॉक्युमेंट काय झालं, ट्री लाईक स्ट्रक्चर झालं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणतो. ठीक आहे. ट्री लाईक स्ट्रक्चर. मग त्या HTMLमध्ये काय असलं पाहिजे, एकतर हेड असला पाहिजे स्टार्टिंगला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॉडी असली पाहिजे. ठीक आहे. हेडमध्ये काय असलं पाहिजे, टायटल आणि माय टायटल. त्यानंतर ॲक्च्युअल बॉडीमध्ये तुमचं काय असणार आहे, H1 हेड. त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रिंट करणार आहे ते इथे येणार. त्याच्यानंतर डिव्हिजन, 2 डिव्हिजन आहेत, पहिली आहे इथे आणि दुसरी आहे इथे. ठीक आहे. त्या डिव्हिजनमध्ये पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ 1, पॅराग्राफ 2. त्या पॅराग्राफमध्ये तुम्ही काय प्रिंट करणार आहात ते इथे प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, ट्री लाईक. म्हणजे एक रूट आहे, रूटचे चाइल्ड नोड्स आहेत. ठीक आहे. हे काय चाइल्ड नोड्स आहेत. अशा पद्धतीनं ह्याचं स्ट्रक्चर क्रिएट होणार आहे. अशा पद्धतीनं ह्या प्रोग्राम डिझाईन होणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा, डॉक्युमेंट, HTMLला आपण डॉक्युमेंट का म्हणतो, कारण ही ॲक्ट ॲज अ फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आपण कशाला म्हणतो, तर HTML टॅग्स, म्हणजेच जे हे तुमचे टॅग आहेत, हे जे काय हेड, टायटल, हे ॲक्ट ॲज अ काय करतं, ऑब्जेक्ट करतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, HTML टॅग्सना ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. लेट्स सी ट्री स्ट्रक्चर इन अ डॉक्युमेंट DOM, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. म्हणजे हे ॲक्ट काय करतं, असं हे स्ट्रक्चर जे काही ट्री स्ट्रक्चर आहे त्याला आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणतो. डॉक्युमेंट झालं, ऑब्जेक्ट झालं, या स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, की ट्री लाईक स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, एक मॉडेल म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. आतापर्यंत आपण कोणकोणते पॉईंट कव्हर केले हे एकदा बघूया. आपण इम्पोर्ट व्ह्यू म्हणजे ओव्हरव्ह्यू बघितला जावास्क्रिप्टचा, की जावास्क्रिप्ट काय आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल्स बघितलं, त्याच्यानंतर का लर्न करायचं जावास्क्रिप्ट अँड हे त्याचं गरज का आहे हे बघितलं. त्याच्यानंतर त्याचं फेमस का आहे, जावास्क्रिप्ट ही फेमस का आहे हे बघितलं. त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ते आपला टोटल चॅप्टर चालू झालेला अजूनपर्यंत नाही आहे. आपण हा ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे की तुम्हाला जावास्क्रिप्ट हे नंतर हा वर्ड्स सारखा येणार आहे तुमच्या चॅप्टर्समध्ये. तर तो ॲक्च्युअल तुम्हाला जावास्क्रिप्ट हे काय कन्सेप्ट आहे हे माहीत होण्यासाठी आजचं हे लेक्चर घेतलेलं आहे. उद्यापासून आपण ॲक्च्युअल सिलेबस वाईज जे काही चॅप्टर आहे, चॅप्टरचे कंटेंट आहेत हे आपण बघणार आहे उद्यापासून. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आता आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू.